टाकळी ग्रामपंचायत टाकळीचे माजी उपसरपंच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुलेमान मुजावर यांचा स्तुत्य उपक्रम। आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त आस्था बेगर निवारा केंद्रात केले कपडे व खाऊचे वाटप। विधान परिषद सदस्य मिरजेचे आमदार व तालिका सभापती माननीय इद्रिसभाई नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त गेली 7 दिवस जो सामाजिक उपक्रम चालू ठेवला आहे, त्यात आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, गरीब गरजूंना खाऊचे वाटप करण्यात आले। त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व टाकळी ग्रामपंचायत टाकळीचे माजी उपसरपंच माननीय सुलेमान मुजावर यांच्याकडून आस्था बेगर निवारा केंद्रात खाऊ व कपड्याचे वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना टाकळीचे माजी उपसरपंच मुजावर म्हणाले की राष्ट्रवादी अजित पवार गट या महिलांच्या मागे एक भाऊ म्हणून, एक मुलगा म्हणून श्री आमदार इद्रिसभाई नायकवडी त्यांचे छत्र म्हणून आपल्या सोबत उभे राहतील असा विश्वास मुजावर यांनी व्यक्त केला। यावेळी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे, सांगली जिल्हाध्यक्ष सौ राधिकाताई हारगे, मिरज तालुका अध्यक्ष सौ नीताताई आवटी, मिरज शहराध्यक्ष शीतल सोनवणे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जुबेदा मुजावर, कौसर संधी, सोयया मुलानी, वंदना चंदनशिवे, राणी सावंत, तबस्सुम मुल्ला, सुजाता मोरे, अश्विनी उपाध्ये, मनोज भैया नांद्रेकर, देवजी साळुंके, ईश्वर जनवाडे, चंद्रकांत मैगुरे, किरण कांबळे, मेहबूब चिलीमतूर, संदीप कबाडे यांचे व तसेच पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। आज आमचे नेते विधान परिषदचे आमदार माननीय इद्रिसभाई नायकवडी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, बंधू पदाधिकारी यांनी उद्या रक्षाबंधनचे औचित्य साधून आस्था बेगर महिला निवारा केंद्र मिरज येथे त्यांना साडी वाटप तसेच ड्रेसचे वाटप केलेले आहे, खाऊ वाटप केलेले आहे। तर आमचे आमदार माननीय नायकवडी साहेबांचा यांचा आदेशच होता की वाढदिवस हा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात यावा व सामाजिक लोकांना त्याचा काहीतरी फायदा व्हावा असे उपक्रम तुम्ही घ्यावे असं त्यांचं पदाधिकाऱ्यांना सांगणं होतं। त्या उद्देशाने आज आम्ही इथं कपडे वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे। आमचे सुलेमान भैया मुजावर व त्यांची टीम असेल, सर्व आमचे सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील। 8 दिवस झालं सप्ताह हा चालू आहे, तर आज हा उपक्रम इथं आयोजित केला त्याबद्दल इथं सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले व या महिला देखील सुरेखाताई असतील त्यांचे देखील मी आभार मानते व थांबते। आज या ठिकाणी आस्था बेगर महिला निवारा केंद्रामध्ये माननीय कार्यसम्राट लोकप्रिय आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त गेले 7 दिवस जो सामाजिक उपक्रम चालू आहे, त्यामध्ये आरोग्य तपासणी असेल, फळ वाटप असेल, रक्तदान शिबिर असेल किंवा लहान मुलांचं हेल्थ चेकअप असेल, अशा विविध प्रकारचं गेले 7 दिवस झालं सामाजिक उपक्रम चालू आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं विधानसभा अध्यक्ष महादेवदादा दबडे, तसेच शहराध्यक्ष ईश्वर जनवाडे, तालुका अध्यक्ष आमचे देवजी साळुंके आणि महिला जिल्हाध्यक्षा राधिकाताई हारगे, तसेच आमच्या नीताताई आवटी, आमच्या भाभी मुजावर भाभी, तसेच शहराध्यक्षा सोनवणे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली इथं सर्व सामाजिक उपक्रम शहरामध्ये तसंच ग्रामीण भागामध्ये, पूर्व भागामध्ये सगळीकडे चालू आहेत। त्याच पद्धतीनं उद्या रक्षाबंधनाचं औचित्य साधून माननीय इद्रिसभाई नायकवडी यांच्या आदेशानुसार बेगर महिलांना एक भावाची एक भेट म्हणून, एक भेटवस्तू म्हणून आज या ठिकाणी कपडे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। आणि अशाच पद्धतीनं या बेगर महिलांसाठी एक भाऊ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार इद्रिसभाई नायकवडी हे कायमच त्यांच्या पाठीशी राहतील अशी ग्वाही देतो। आणि आज या ठिकाणी जो कार्यक्रम, स्तुत्य कार्यक्रम संपन्न झाला त्याबद्दल मॅडम आपल्या सुरेखा मॅडम असतील यांचंही या ठिकाणी आम्हाला येऊन कार्यक्रम करण्याची अनुमती दिली, त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महिलांच्या पाठीमागं एक भाऊ म्हणून, एक मुलगा म्हणून आणि माननीय इद्रिसभाई नायकवडी हे त्यांचं छत्र म्हणून हे कायमच आपल्या सोबत राहतील याची ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।